छत्रपती संभाजी राजे सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांचे हजारो कार्यकर्ते त्यांच्या सोबत आता मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. महाराज, काय पुढचं नियोजन असणार आहे? कशा पद्धतीने आता तुम्ही पुढे उत्तर देणार आहात? नाही, आज प्रामुख्याने विषय इतका सोपा आहे की आपल्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला समजावं की शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारकाचं जलपूजन हे 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते झालं होतं. त्याचं कौतुकसुद्धा मी केलं होतं, कारण मी स्वतः त्यांच्याबरोबर होतो त्यावेळी. आणि कौतुक ह्याच्यासाठी की एक जसं सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक आहे गुजरातमध्ये, त्याच पद्धतीने किंवा त्याच्यापेक्षाही चांगलं, मला तुलना करायची नाही पण त्याच्यापेक्षाही भव्य म्हणा, आपलं शिवाजी महाराजांचं स्मारक हे अरबी समुद्रात होते. ठीक आहे, गडकोट किल्ल्यांसाठी 75 वर्षात ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते झालं नाही, त्याच्यावर मी आज काही बोलत नाही. पण एवढं चांगलं भव्य स्मारक होते ही आनंदाची बाब होती. आणि मुख्य पंतप्रधान त्याच्यासाठी येतात जलपूजनासाठी, ती आणि एक मोठी बाब चांगली होती. पण त्याच्यानंतर 8 वर्ष होऊन गेलेले आहेत, तिथं काही प्रोग्रेस नाही आहे. 2010च्या अगोदर सुशील कुमार शिंदेनी त्याची अनाऊन्समेंट केली होती, घोषणा दिली होती. त्यानंतर 2010ला अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी जेव्हा घोषणा दिली, तो विषय तिथंच मार्गळला. 2014ला स्वतः भाजपने त्यांच्या अजेंडामध्ये गाठलं की आम्हाला इथं शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात उभा करायचं आहे. 2016ला पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते त्याचं जलपूजन झालं. आता माझा प्रश्न आहे, मग त्याच्या पुढं काय झालंय? आता कारण काय सांगतात की ते पर्यावरणचे क्लिअरन्स नाही आहे, पर्यावरणचे लोक कोर्टात गेल्यामुळं ते आम्हाला पुढे जाता आलं नाही. मला एक सांगा, ज्यावेळी तुम्हाला जलपूजन करायचं होतं तर तुम्ही सगळे प्रोटोकॉल्स, सगळे परमिशन्स हे अगोदर घ्यायचे असतात आणि मगच तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना बोलायचं असते. पुढं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती म्हणून त्यांना बोलवलं, लवकर करून घेतलं, तरी आम्ही काय बोललो नाही. पण त्याच्यानंतर तुम्ही करायला पाहिजे होती, जबाबदारी तुमची होती. आज हे सगळं पाहण्यासाठी, काम कुठंपर्यंत चालू आहे हे पाहण्यासाठी ही अशी शोध मोहीम आहे. मग जाऊन तुम्ही तिथं काय करणार आहात? कारण तुमचे जे फ्लेक्स मुंबईत लावलेले होते बऱ्यापैकी, ते सगळे काढण्यात आलेले आहेत. तुम्हाला स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील फोन करायचा प्रयत्न करतायत. एक लक्षात घ्या, आम्हाला कुठलाही कायदा हातात घ्यायचा नाही आहे. आम्ही कुठली गोष्ट नियमाच्या बाहेर जाऊन करायचं नाही. डिजिटल बोर्ड्स लावले, आमचा अधिकार आहे डिजिटल बोर्ड्स लावायचा. डिजिटल बोर्ड्स राष्ट्रवादी पक्षाने लावलेत, काँग्रेसने लावलेत, मुंबईत महायुतीच्या सगळ्यांनी लावलेत, ते सगळे डिजिटल बोर्ड्स आहेत. आमचेच काढले म्हणजे आत्ताच स्वराज्य पक्षाची स्थापना झाली त्यांना हिचं संपवायचं का, हा माझा पहिला प्रश्न आहे. त्या व्यावसायिकांना फोन करून धमकावून, तो खेरवाडी पोलीस स्टेशनचा PI आहे गुरव म्हणून, त्यांनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना मारहाण केली आणि सांगितलं हे भाजपचं सरकार आहे, तुमची धाडस कशी होती, तुम्ही बोर्ड लावता. त्या बोटवाले जे आहेत त्यांच्याकडे आम्ही त्यांच्याकडे रितसर तिकीट्स काढले. त्यांना सांगितले 100 जणांचे हे सिटिंग असेल तरी आम्ही 50 पण आम्ही 100ची तिकीट काढू. आम्हाला काय बघायचं आहे? आम्हाला बोटीतनंच जायचं आहे, पण जिथं तुम्हाला परवानगी आहे तिथंपर्यंतच, आणि जिथं तुम्हाला जाता येत नाही पुढं, तिथं खडक आहे, तिथं आम्ही दुर्बिणनी बघू. आता या बोटवालेच्या व्यावसायिकांना धमकी दिली की तुम्ही जर का त्यांना स्वराज्याच्या ह्या सगळ्या पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोटीत बसवलं, तुमचा परवाना रद्द केला जाईल. ही कुठली हुकुमशाही आहे? ही महाराष्ट्रात अशी मुघलशाही चालणार आहे का? अजिबात नाही चालून देणार. कोण करतंय दादा महाराज? हे सरकारचे सगळे प्रशासनातले लोक, पोलीस डिपार्टमेंट, त्यांचे सगळे रेकॉर्डिंग आहेत आमच्याकडं. मीडियाला सुद्धा दिलेले आहेत रेकॉर्डिंग, कसे हे धमकवायला लागलेले आहेत. हे नाही चालणार ना. म्हणजे एक न्याय दुसरा न्याय दुसरा आणि आमच्यावर अन्याय. आता किती मोठ्या संख्येने कार्यकर्ते तुमच्यासोबत जाणार आहात? पोलीस तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न देखील करेल? नाही, हे बघा, पोलिसांनी का रोकावं आम्हाला? काय चूक आहे आमची जरा त्यांनी सांगावं. आम्ही कुठला कायदा हातात घेणार आहे का? आम्ही कुठली गोष्ट नियमाच्या बाहेर जाऊन काही करणार आहोत का? अजिबात नाही. मग पोलिसांनी का थांबवावं आम्हाला? मला सरकारने सांगावं किंवा इतर पक्षातल्या लोकांनी सुद्धा सांगावं की स्वराज्य पक्षाने जी भूमिका घेतलेली, हा पक्ष सोडून द्या ह्या मिनिटात 2 मिनिटात, जी ह्या सगळ्या शिवभक्तांनी ही जी भूमिका घेतलेली, ही भूमिका चुकीची आहे का? घटनात्मक अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे. आम्ही नाही विचारायचं का? जलपूजन पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते झालं, देशाचे पंतप्रधान. महाविकास आघाडीची जे आताची काँग्रेसची मंडळी आहेत, राष्ट्रवादीची मंडळी आहेत, त्यांची सुद्धा इच्छा होती हे करावे.
म्हणजे जयंत पाटील हे पालकमंत्री असताना सुद्धा जी जागा पहिली फिक्स केली होती ती जागा बदलून पुढे जागा केली. पुढच्या जागेला आम्ही गेलो होतो मग जलपूजनासाठी. म्हणजे सगळे याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. सगळ्यांची इच्छा नाही की व्हावं. मग हे सगळं परमिशन अगोदर घेऊन मगच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलायला पाहिजे. नुसतं पुढं मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून आपलं काहीतरी त्याचा फायदा होऊन दे इलेक्शनच्या मुळे मताच्या जोगावा मागण्यासाठी शिवाजी महाराजांना वापरायचं का? सगळे कार्यकर्ते सुद्धा आहेत. तुम्ही ठाम आहात, तुम्ही जाणार आहात. म्हणजे आपण बघतोय खूप मोठ्या संख्येने ज्या पद्धतीने बॅनर्स काढलेले आहेत, इतर गोष्टी त्या ठिकाणी सुरू आहेत. तुम्ही आज जर पाहिलं तर संभाजीराजे देखील अतिशय चिडलेल्या मनस्थितीत दिसतात आहेत. कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या ह्या घडत असताना ते त्या सगळ्या प्रक्रियेला उपस्थित होते आणि महाराजांचा वंशज म्हणून त्यांनाही असं वाटतं की याच्यावर आवाज उठवला पाहिजे आणि या सरकारची हुकुमशाही मोडायला आम्ही मुंबईला येतोय. किती लोक असणार आहात? कारण इथं मोठं गाड्यांचा ताफा दिसतोय. हजारोच्या संख्येने लोक मुंबईच्या दिशेने येतील आणि हे सरकारला परवडणार नाही जर त्यांनी आम्हाला अडवलं, हुकुमशाही केली, दडपशाही केली तर. जर आपण इथं बघितलं तर सगळे मोठा ताफा या ठिकाणी दिसतोय. कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने गाड्या या ठिकाणी दिसत आहेत. हे सगळे कार्यकर्ते स्वराज्याचे या ठिकाणी जमलेले आहेत आणि छत्रपती जे संभाजीराजे आहेत ते देखील या ठिकाणी निघालेले आहेत. कार्यकर्त्यांना काही बोलता येते आणि मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अर्थातच अरबी समुद्रात ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा स्मारक उभारणार होतं ते 8 वर्ष त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते पाहणी करण्यासाठी निघालेले आहेत. जर पोलिसांनी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत. आणि अशा पद्धतीने पुण्यातून आता छत्रपती संभाजीराजे हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकर मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.